यवत बुरी बडक जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील अटीतटीचे उमेदवार अविनाश कुदळे हे विजयी झालेले आहेत आणि सगळ्यात जास्ती जर यवत गटामध्ये पाहिलं तर शेवटपर्यंत अटीतटीची लढाई लढून यांनी शेवटपर्यंत विजय मिळवलेला आहे। 259 मतांनी यांचा विजय झालेला आहे। यवत गटामध्ये अक्षरशः धडकेबाज निवडणूक लढवणारे अविनाश कुदळे आपल्यासमोर आहेत। त्याचप्रमाणे यवत गावचे माजी सदस्य इब्राहिम तांबोळे हे देखील आहेत। काय सांगाल हे मुंबई विकास कामाला लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यामुळे नवीन अनोखा उमेदवार लोकांनी निवडून दिलेला आहे। अक्षरशः 2 वेळा मतमोजणी करावी लागली आणि अटीतटीची ही लढत मानल्या जाते। दौंड तालुक्यामध्ये पंचायत समितीचे 14 गण आहेत आणि जिल्हा परिषदचे 7 गट आहेत। या 7 गटापैकी भाजपकडे हा एकमेव गट किल्ला राखल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय सांगाल याबद्दल? दादाने केलेल्या कामाची लोकांनी पावती दिली आणि ह्याच्या पुढे बी जिल्हा परिषदेच्या मार्ग लोकांची कामं केली जातील आणि सर्वसमावेशक लोकांना सत्ताधारी असो की विरोधक असो सर्वांची कामं हा स्वतः मार्गी लावेल। या गटामध्ये अक्षरशः काही कासुर्डी भाग असेल किंवा खामगाव गट असेल, खामगाव फाटा असेल, बोरी बडक असेल किंवा कासुर्डी गावातले असेल, भांडगाव असेल, हा या गटाची गटरचना जी झालेली आहे त्याचा काही परिणाम झालाय का या गट रचनेचा काय एवढा परिणाम झाला नाही। शेवट लोकांनी राहुलगांधी विकास कामाला प्राधान्य दिलं आणि शेवटी आता यवत आणि यवतच्या बाजारपेठेमुळे आसपासची गावं ही यवतला कनेक्ट असतात आणि यांचं कुटुंब हा सर्वसमावेशक लोकांना घेऊन जाणारं आणि स्वजोळ कुटुंब असल्यामुळं नवीन विजय मिळालाय। लोकांनी कौल दिलाय, मतदारांनी कौल दिलाय। अविनाश कुदळे काय सांगाल तुम्ही? काय नाही, लोकांनी आपल्याला जे केलेले दादांनी कामाची पावती आहे त्याच्यामुळं आणि बाकीचे जे काही कामं आहेत, विकास कामं आहेत किंवा काय असतील त्यामुळे आपल्याला ते कौल दिलंय जनतेने आपल्याला। तुम्हाला पुढील येणाऱ्या काळामध्ये सर्व यवत गटातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि यवत गणातून अनेक लक्ष द्यावं लागणार आहे यवत गटामध्ये आणि पंचायत समितीमध्ये, कारण का तर हा आपला गट आता पूर्ण झालेला आहे आणि कामाची रूपरेषेत जरा बदल करावा लागणार आहे। जर मतदान पाहिलं तर आपली म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि विकास कामावर भर दिला पाहिजे। याबद्दल काय सांगाल? 100% जे काही विकास कामं असतील ती माझ्या मार्फत सगळी केली जातील। जे काही दादावरून निधी देतील किंवा मी काय असेल सगळे मिळून आम्ही जे काही निधी आहे तो पुरून सगळी जनतेची जी काही सेवा असेल ते पूर्णपणे करून देईल। तुम्ही वगैरे काय असतील त्या जे काय। धन्यवाद। यवत जिल्हा परिषद गट आणि राहू खामगाव गटामधले 2 उमेदवार आपल्या समोर आहेत। या ठिकाणी यवत गटामध्ये अटीतटीची लढत झालेली आहे आणि काटेकी टक्कर ज्याला म्हणतात त्या परिस्थितीमध्ये अविनाश कुदळे यांनी धडक कारवाई केलेली आहे आणि जनतेने यांना 259 मतांनी विजय केलेला आहे। राहू गटामध्ये अविनाश कुदळे आणि खामगाव राहू गणामध्ये सुखदेव चोरमले हे बहुमताने विजय झालेले आहेत। भाजपचे दोन्ही उमेदवार असून या दौंड या ठिकाणी सर्व यवत गटातील आणि राहू गटातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचा विजय झालेला आहे, काय सांगाल सुखदेव दादा? तालुक्याचे आमचे नेते आदरणीय राहुलदादा खोल यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पार पडली। मतदारांनीही अतिशय ताकदीने या ठिकाणी मतदान केलं। पंचायत समितीच्या या ठिकाणी 8 जागा आमच्या निवडून आल्या आणि जिल्हा परिषदची 1 जागा या ठिकाणी निवडून आली। खरं तर मागच्या पंचवार्षिकचा पराभव लक्षात घेता अतिशय चांगल्या जागा या ठिकाणी निवडून आल्यात आणि दादांच्यावरती अतिशय लोकांनी विश्वास ठेवून या जागा निवडून दिलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळातही खरं तर दादांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी अतिशय ताकदीनं जनतेपर्यंत पोहोचू आणि दादांना या ठिकाणी बळकटी देण्याचं काम करू। गेल्या वेळेस राहू गटामध्ये एक जिल्हा परिषदचा उमेदवार आपला विजय झालेला होता, परंतु आज ते तर पराभव पत्करण्याची वेळ आलेली आहे।
आणि यवत गटाने ती पूर्ण केलेली आहे. यवत गटामध्ये जिल्हा परिषदचा सदस्य आलेला आहे. तर नेमकं राहूमध्ये पराभूत होण्याचं नेमकं कारण काय असावं? खरं तर या तालुक्यामध्ये अतिशय क्रॉस लढती या ठिकाणी लागल्या आणि तालुक्याचं चित्र खरं तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने होतं, परंतु खरं कारण या ठिकाणी अजूनही अद्याप माझ्यासारख्याला समजलेलं नाही. परंतु निश्चित रूपानं थोडं चौकशी आणि चर्चा करून या ठिकाणी माहिती घेण्यात येईल. यवतगावचे या ठिकाणी सरपंच आहेत आमचे. एकमेव सरपंच 5 वर्षाचा काळ त्यांनी काढलेला आहे आणि यवतमध्ये अक्षरशः चांगलं मतदान झालेलं आहे. आम्हाला जे काय यवतमधून थोडा बाजूच्या गावांचा जो काही फटका बसलाय, तर या संदर्भामध्ये यवतचे सरपंच समीर दोरगे आपण काय सांगाल? यवतचे पंचायत समितीचे उमेदवार पडळकर यांचा 1200 ते 1400 मतांनी विजय झालेला आहे. तसेच जिल्हा परिषदचे उमेदवार अविनाश कुदळे यांचा साधारणतः 270 मतांनी विजय झालेला आहे. यामध्ये त्या गटात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम घेतले त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यवत बोरीबडक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गणामध्ये निवडणुका पूर्ण झालेल्या असून आज यवत बोरीबडक जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार अविनाश रमेश कुदळे हे 270 मतांनी विजयी झालेले आहे. त्यांची मतमोजणी दुबार मतमोजणी करण्यात आली होती, तरीही तेवढेच मतदान झालेले आहे आणि यवत गटातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.